नमस्कार सर्वांना, प्रशांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण जाणार आहोत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी। तर पृथ्वीवरती 600 वर्ष मानवी रूप धारण करणारे श्री स्वामी समर्थ महाराज, जे की श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती नंतरचे दत्त परंपरेमधले तिसरे अवतार मानले जातात आणि तेच अक्कलकोटला विराजमान आहेत। तर चला मग आपण त्यांचं दर्शन घेऊयात। तर प्रत्युषला घेऊन आम्ही अक्कलकोटला आलेलो आहोत आणि म्हणजे दर्शन घेण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत। अगदी जवळजवळ 3 ते 4 वर्ष झाले मलाही जाता आलेलं नव्हतं, तर वेळ होता, तर म्हटलं चला आपण देवाचं दर्शन घेऊन येऊयात, स्वामी महाराजांचं दर्शन घेऊयात। तर या पद्धतीचं एंट्रन्स आहे आणि सध्या खूप छान या मंदिराचं रिनोव्हेशनसुद्धा केलेलं आहे। आतमध्ये हे जे डिझाईन वगैरे वरती हा छत नव्हता, तर आता हा छत वगैरे तयार केलेला आहे आणि खूप छान सुबक अशी त्याची म्हणजे सुबक असं खूप छान कोरीव असं हे रिनोव्हेशन केलेलं आहे। वरती जर बघाल तुम्ही तर लाईटिंग वगैरे असं काही नव्हतं अगोदर। आत्ता काय झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये हे रिनोव्हेशन केलेलं आहे। तर इथं म्हणजे जेवढं काही शूट करता येईल तेवढं शूट घेण्याचा मी इथं ट्राय केलेलं आहे। आणि तर बघा इथं प्रत्युष त्याच्या आजीसोबत ये लागलेलं आहे आणि त्याला एवढं सगळं ते लाईट वगैरे किंवा सगळं नवीन परिसर दिसत होता, त्याच्यामुळं आजी त्याची म्हणजे माझी मावशी त्याला दाखवत होती की आई आली, तरी तो बघायला तयार नव्हता। तर स्वामींचं दर्शन घेतलं, तिथं काही मोबाईल अलाउड नव्हता आणि इकडं परत आम्ही त्यांच्या समाधीचं म्हणजे पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आलो आणि इथं सुद्धा खूप चांगलं व्यवस्थित असं दर्शन झालं आणि त्याच्या आजीनं पुरेपूर काळजी घेतली की त्याला अगदी व्यवस्थित दर्शन घेता यावं। तर इथं सुद्धा आमचं चांगलं व्यवस्थित असं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो। तर बाहेर आल्यानंतर सुद्धा मी ट्राय केलं होतं की आतलं काही थोडंफार शूट घेता येते का, तर ते काही घेता आलं नाही। तर इथं बघू शकताय तुम्ही किती छान असं हे म्हणजे रिनोव्हेशन किंवा हे डिझाईन वगैरे केलेलं आहे। थोडक्यात हे फर्निचर आहे आणि खूप छान आहे हे फर्निचर, खूप छान म्हणजे हे केलेलं आहे। आता सध्या मंदिरामध्ये हे रिनोव्हेशन केलेलं आहे आणि स्वामींची ही जी काही तुम्ही प्रतिमा पाहताय, तर स्वामींची ही जी प्रतिमा आहे तर स्वामींचे म्हणजे मुंबईचे काही स्वामी भक्त आहेत, तर त्यांनी 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी ही प्रतिमा बनवलेली आहे आणि ती तिथं स्थापित करण्यात आलेली आहे। तर इथं थोडेसे फोटोज घेतले आम्ही प्रत्युषसोबतचे आणि त्यानंतर बाहेर आम्ही दर्शनासाठी निघालो। तर पुढं सुद्धा काय आहे की त्यांचं एक जुनी प्रतिमा आहे, तर जुन्या प्रतिमांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे। तर ही जुनी प्रतिमा स्वामींची जुनी प्रतिमा आहे। त्यानंतर त्याच्यात साईड छोटंसं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये ही संगमरवरी मूर्ती स्थापन केलेली आहे। तर स्वामींचं व्यवस्थित असं तर इथं आम्ही श्रीफळ फोडून घेतलं आणि बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर बघा म्हणजे देवाला गेल्यानंतर जे काही आपल्याला आसन असेल किंवा छोटे छोटे ते पाट असतील, त्याचबरोबर घंट्या असतील, तर असं सगळं काही वस्तू आहेत आणि आम्हाला स्वामींची मूर्ती घ्यायची होती, तर ती या ठिकाणी पाहत होतो। त्यानंतर ह्याच्यासाठी प्रसादासाठी आम्ही अन्नछत्रालयामध्ये गेलो, प्रसाद घेतला, खूप छान। आणि म्हणतात ना की प्रसाद घरी आपण कितीही चांगला स्वयंपाक बनवू द्यात किंवा काही करू द्यात, प्रसादाची सर कशालाच येत नाही। तर बाहेर आल्यानंतर अन्नछत्रालयाच्या बाहेर असं गाय वासरूचं छान असं एक मूर्ती आहे, खूप छान ती दिसतं, तर तिथंसुद्धा फोटो आम्ही काढले आणि त्यानंतर बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर परत बघा इथं स्वामींच्या किती छान अशा मूर्त्या आहेत, तर त्या मूर्त्या आम्ही पाहिल्या
आणि एक छोटीशी मूर्ती मला आवडलेली होती, तर ती आम्ही या ठिकाणी घेतली आणि व्यवस्थित असं दर्शन घेतलं. अगदी मन प्रसन्न झालं. खूप छान वाटलं की देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर एक मनाला शांतता, समाधान मिळतं ना, तर अगदी त्याच पद्धतीनं खूप छान वाटलं. तर असेच आपले नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉन आहे तर ते सुद्धा क्लिक करा. नंतर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.